राम मंडळी, आत्मा मालिक रामकृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. या धार्मिक व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून लाईक, कमेंट करत चला. पुढील सुंदर भाग पाहण्यासाठी. जय हरी. आजच्या 36व्या भागाला मी प्रारंभ करत आहे. पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरूंना व विश्वातील सर्व साधू संत आणि वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या भागाला प्रारंभ करत आहे. आजचा सुविचार आहे, पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव संपन्न ज्ञानाचा खजिना माणसाला सर्वश्रेष्ठ बनवतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव संपन्न ज्ञानाचा खजिना माणसाला सर्वश्रेष्ठ बनवतो. आणि आजचा सुंदर असा विषय आहे संगतीचे परिणाम. संगतीचे जीवनावर होणारे चांगले वाईट परिणाम पहा. संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायाधिक. याचा अर्थ असा आहे, जीवाला संत संगत जर भाग्यानं लाभली तर भक्तजन हो, त्या जीवाला अनंत परमार्थिक थोर आणि श्रेष्ठ लाभ होतात. आणि मायाजाळातून बाहेर येऊन संत संगतीने जीवन धार्मिकदृष्ट्या श्रेष्ठ बनते, सुखी होते. आयुष्यात संगतीला फार महत्त्व आहे बरं. कारण कळत न कळतपणे संगतीचा परिणाम उभ्या आयुष्यावर, जीवनावर होत असतो, हे लक्षात घ्या. आणि त्यातूनच मग आपणास सुख दुःख हे भोगावेच लागते. म्हणजे जसा संग तसा रंग. परंतु भक्तजन हो, जर आपल्याला शाश्वतदृष्ट्या सुखी राहायचं असेल तर मग मात्र संत संगतीला पर्याय नाही. श्रेष्ठ संत संगती लाभणे अत्यंत भाग्याचं लक्षण आहे, भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्व पुण्याईमुळे मिळते किंवा ज्याच्याशी आपली संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्यात उतरायला वेळ लागत नाही. आपण संगत कोणाशी करावी हे मनाने ठरवू नका, तर हे हृदयातून, अंतर्मनातून येणाऱ्या अनुभवातून ठरवा. म्हणजे मग आपली फसवणूक होणार नाही किंवा आपल्याला क्लेश, चिंता, आपल्या जीवनामध्ये टेन्शन निर्माण होणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्याला पैशाची गरज आहे आणि आपल्याला समोरची व्यक्ती म्हणतीये की मला एवढी एवढी मदत करा, मी निश्चित तुमचे 1 महिन्यात, आठवड्यात, 6 महिन्यात तुमचे पैसे न मागता परत देईल. आपण जीवाचे रान करून समोरच्या व्यक्तीला पैसे देतो. आणि लक्षात घ्या, काही दिवस जातात, जर संगत आपण चांगल्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर न मागता आपल्याला आपल्या कष्टाचा पैसा घरात येतो, आपल्याला परत मिळतो. आणि जर आपण संगत ओळखण्यात जर आपण चूक केली असेल तर लक्षात घ्या, वर्षानुवर्षे जातात, कोर्ट कचेऱ्या होतात, पण अशी स्वार्थी आणि मूर्ख माणसं आपले पैसे आपल्याला तर देत नाहीत. त्या बदल्यात टेन्शनने आपल्याला हॉस्पिटलच्या ICU मध्ये भरती करतात आणि तरीही हे स्वार्थी पिपासू आपले पैसे आपल्याला देत नाहीत. म्हणून लक्षात घ्या, जीवनात सुखी राहायचंय ना, तर संगत ओळखायला शिका, संगत करायला शिका. आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, कोणाशी संबंध ठेवतोय, कोणाच्या घरात जातोय, कोणाला घरात येऊन देतोय, याच्यावरती सुद्धा आपल्या जीवनाची सुख शांती या पायावर अवलंबून असते, हे कधी विसरू नका. जय हरी. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी पोचायचे जर आपल्याला असेल तर आपोआपच आपल्याला संगत कशाची करावा लागल? साधनांची करावा लागल, नाही का? मग एक जण एका निश्चित ठिकाणी 4 लोकांना पोचायचे होते. आता लक्षात घ्या की जसे काय आपण पुण्यावरून दिल्लीला चाललोय उदाहरणार्थ. मग दिल्लीला चाललोय, कल्पना करा. आणि दिल्लीला जायचंय. मग एका जणाने विचार काय केला की मी पायीच दिल्लीला जाणार आणि त्या कार्यक्रमाला पोहोचणार. दुसऱ्याने विचार केला, मी बैलगाडीने निघणार आणि दिल्लीला पोहोचणार. तिसऱ्याने विचार केला, मी रेल्वेने गेलो तर लवकर जाईल आणि इच्छित स्थळी योग्य वेळी पोहोचेल.
चौथ्याने विचार केला, जरा जास्तच विचार केला त्यानं. काय विचार केला, की मी जर विमानानं गेलो, तर इच्छित स्थळी मी लवकर पोहोचेल आणि मला त्या ठिकाणच्या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. मग पहा, जसा संग तसा रंग. जसे विचार तसेच जीवनात त्याचे फळ. म्हणजेच इच्छित स्थळी आधी कोण पोहोचेल हो? जर आपण सारासार विचार केला, तर लगेच लक्षात येते, की विमानानं जाणारा पोहोचेल, नंतर रेल्वेनं जाणारा पोहोचेल, नंतर बैलगाडीनं जाणारा पोहोचेल आणि शेवटी पायी जाणारा पोहोचेल. हे सर्व सरळच आपल्याला विचार केला तर समजते. मग पहा, आयुष्याचे गणितसुद्धा असेच आहे. लवकर कोण पोहोचला? विमानानं जाणारा पोहोचला. संगत जशी करू तसे आपल्याला फळ मिळणार. तसंच विचार करून भानावर याल तरच हे सुंदर जीवनाचे कोडे आपल्या लक्षात येऊन जीवनाचा उद्धार, कीर्ती, सुख, समाधान, ऐश्वर्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर साधनांची अथवा व्यक्तींची संगत काय एकदा चुकली, अरे रे 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 रे! सर्व आयुष्याचा नाश होतो आणि जीवनाची उलथापालथ होते. आणि ही उलथापालथ थांबवायला मग मात्र कोणी येत नाही. म्हणून लक्षात घ्या आणि कोणी येऊनही उपयोग नाही. कारण आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतलेला असतो. म्हणून भक्तजन हो, लक्ष द्या, शांतपणे ऐका, थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि रोज 5 मिनिट विचार करा. मी आज काय केलं? काय चांगलं केलं? काय वाईट केलं? मनानं, वाणीनं, विचारानं आणि मला उद्या यातलं चांगलं काय चालू ठेवायचंय आणि वाईट कोणती गोष्ट मला त्याज्य करायची याचं आत्मपरीक्षण करा. आणि मग जीवनात कधी दुसऱ्यामुळे, मूर्ख लोकांमुळे, स्वार्थी लोकांमुळे आपल्याला दुःखी होण्याची गरज लागणार नाही. जय हरी. उदाहरणार्थ, संतांची संगत कराल तर देव भेट निश्चित आहे. आई-वडिलांची सेवा कराल तर देव भेट निश्चित आहे. उदाहरणार्थ भक्त पुंडलिक. साधनांची संगत कराल तर फक्त जीवनात राम राहणार नाही. साधनं सर्व पाहिजेत हो, पण त्या साधनांचा आस्वाद घेण्यासाठी, मनशुद्धसाठी, चित्तशांततेसाठी आपल्याला नामाची, सज्जनांची, साधू संतांची गरज ही लागणार आहे आणि लागत असते. दारू जर चुकूनही दारुड्याची, जुगाऱ्याची, खोटं बोलणाऱ्यांची संगत जर केली, तर मग मात्र आपली बर्बादी झाल्याशिवाय राहणार नाही. मग पहा, ठरवा आपणास नक्की संगत कोणाची करायची आणि कशी करायची आणि कोणाशी जगायचं ते. तुलसीदासजी या ठिकाणी तुलसीदासजी सांगत आहेत, की आपण संगतीला खूप महत्त्व द्यायचे. जर संगत करण्यात आपण चुकलो नाही, तर आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. तुलसीदासजी म्हणतात, संत संगती दुर्लभ संसारा, संत संगती दुर्लभ संसारा, निमिष दंड भरी एकहू बारा. संत संगती दुर्लभ संसारा, निमिष दंड भरी एक उबारा. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की संत संगती दुर्लभ आहे, पण ती जर का एकदा घडली तर जीवाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ, नारदांची, संत नारदांची वाल्या कोळ्या दरोडेखोरास थोडा वेळ भेट झाली आणि त्याचा परिणाम वाल्या कोळी, आद्य ऋषी कवी, रामायणाचा शिल्पकार वाल्मिक ऋषी झाले. काही वेळाच्या संत संगतीने एक अट्टल गुन्हेगार वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होतायत. मग पहा, याचे वर्णन अक्षरात होणे नाही, निशब्द आहे इथे मी. भक्तजन हो, लक्षात घ्या. एकनाथ महाराज म्हणतात हरिपाठात, 3रा अभंग आहे, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, निले राजहंसे पाणी काय. काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. याचा अर्थ आहे, एकनाथ महाराज म्हणतात, धन्य जीवनाचा
दिवस कोणता? तर हरीची भेट घेणं, संतांची भेट घेणं, संतांच्या भक्तांची भेट घेणं, ही बुद्धी होणं, यासाठी दुर्लभ संत संगत महत्त्वाची आहे, नाही का? आणि हे जर नाही घडले, तर मनुष्य जन्मच ओसाड होईल आणि दुःख सागरात गटांगळ्या खाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून दुर्लभो मनुष्य देहो देहिना क्षणभंगुर तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठे प्रियदर्शनम. दुर्लभो मनुष्य देहो देहिना क्षणभंगुर तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठे प्रियदर्शनम. एकनाथ महाराज म्हणतात, पहा, इतर देह मिळतील, परंतु मनुष्य देह परत मिळणे नाही. भानावर या, शुद्धीवर या. फारच कठीण आहे, परंतु हे लक्षात घ्या. कारण हा मनुष्य देह जन्म केव्हा मिळतो? तर ज्या वेळेस पाप पुण्य समान होईल, त्याच वेळेस मनुष्य जन्म मिळत असतो. आणि पाप पुण्य समान झाले, समान नाही झाले, तर मग नरकाला जावे लागते, व पुण्य झाले तर स्वर्गाला जाण्यास तो जीवात्मा प्राप्त होतो. पण त्याला मनुष्य जन्म मिळणार नाही. तेव्हा मनुष्य जन्माकरिता पाप पुण्य समान असावे लागते. जगातील सर्व गोष्टी मिळतील, परंतु गेलेला देह, शरीर पुन्हा मिळणार नाही. हे वारंवार मी सांगतेय आणि वारंवार लक्षात घ्या, आणि मग आपण सत्मार्गाकडे चलाल. उदाहरणार्थ, आपल्याला नेहमी शिकवले जाते की संगत ही नेहमी सज्जनांची करावी. कारण पहा, अरणीत जर एक कांदा सडला की तो वेळीच जर आपण त्या शेतकऱ्यानं बाहेर फेकला नाही, काढला नाही, तर तो एक कांदा अजून 100 कांद्यांना सडवतो, आणि मग 100 कांदे लवकरच पूर्ण अरणं सडून टाकतात. आणि मग शेतकऱ्याजवळ एकच पर्याय, उपसा अरण द्या फेकून, उपसा अरण द्या फेकून. दुसरा पर्याय नाही. मग इथे एक लक्षात घ्या, वेळीच जर एक कांदा सडलेला पाहिला आणि तो काढून फेकला, तर मग अरण सडली असती का? नसती. तसंच एक बिघडलेला माणूस गावात असू द्या हो, गावचा सप्ताह आहे, आणि एक नास्तिकाचं त्या सप्त्याकडे लक्ष जाऊ द्या, पार सप्त्याचा बट्ट्या बोळ करून टाकतो. ह्याचं त्याला सांगेल, त्याचं याला सांगेल, ह्याला देणगी देऊ नको म्हणेल, त्याला देणगी देऊ नको म्हणेल, इथं काहीतरी बिघाड करील, तिथं काहीतरी बिघाड करील. म्हणून सज्जनांनो, एक बिघडलेला वेळीच बाजूला करा, दारुड्या बाजूला करा, खोटारडा बाजूला करा, व्यसनी बाजूला करा, आणि मग स्वतःचा, स्वतःबरोबर कुटुंबाचा, कुटुंबाबरोबर गावाचा, आणि गावाबरोबर समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्टीला महत्त्व द्या, की जीवनात विनाश हा कधी होतो? जेव्हा आपली संगत चुकते, तेव्हा विनाश हा ठरलेला असतो. म्हणून जसा संग तसा रंग, तशी आपली मनोवृत्ती, आपण आपल्या संगतीची निवड ही फारच विवेकपूर्ण केली पाहिजे. कारण आपली संगतच आपल्याला जीवनात सुख-दुःख, चांगले वाईट परिणाम घडवून आणते. आत्मा आत्मपणे आत्मा हा आत्मपणे असतो, देहसंग विकारतो आणि स्वाभिमानी भरी भरतो भलतीकडे. पाणी जसे मूळचेच स्वच्छ असले, तरी ज्या प्रकारच्या वेळी जे पाणी ज्या ज्या ठिकाणी जाते, समज वनस्पतीमध्ये शिरते, त्याच्या संगतीने दोष त्या पाण्याला लागतो, व ते पाणी तिखट, गोड, कडू असे होते. तसा आत्मा मुळात आत्मरूपाने शुद्ध असला तरी देहाच्या संगतीने त्याचे शुद्धपण नाहीसे होऊन त्याच्यात विकार उत्पन्न होतात. उदाहरणार्थ, पाण्याला उसाच्या संगतीत गोडवा येतो, तर पाण्याला विषाच्या संगतीत कडूपणा येऊन प्राणघातकपणा त्यामुळे येतो. तसेच अंतरात्म्याला निरनिराळ्या देहाच्या संगतीने निरनिराळे गुण त्यामध्ये आढळत असतात, निर्माण होत असतात. म्हणून भक्तजन हो, जीवनात भक्तीला सुद्धा खूप महत्त्व आहे. हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला आवडणारी भक्ती करा. आणि तुकोबारायांनी जे सांगितलेलं आहे, हेच थोर भक्ती आवडते देवा,
संकल्पावी माया संसाराची. संसारात मायाला संकल्प करा आणि भक्तीवर प्रेम करा. भक्तिभावाने देवाला शरण जा, संतांना शरण जा आणि मग सुख शांतीची त्या ठिकाणी काही कमी राहणार नाही. जीवनाचा अनुभव यासाठी जीवनात आपल्याला भक्ती, संत, देव अनुभव घेऊन आपण काहीतरी चांगले वागतोय, बोलतोय आणि शुद्ध भावाने भक्ती करतोय, हे आपलं आपण सुद्धा परीक्षण घेणं गरजेचं आहे बरं. आपल्याकडे सर्व धनदौलत जरी असेल, तरी ईश्वरी नामाची, संत कृपेची जोड ही जीवन धन्य करण्यास गरजेचीच आहे. कारण जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत सगळे जग आहे. आपणच नाही राहिलो, तर मग काय करायचंय हो? या साठवलेल्या संपत्तीचं. माय-भगिनींनो, हे कपाटातल्या साड्या, दागिने रोजच्या रोज घालत चला. वेळेनुसार, प्रसंगानुसार वापरत चला. नाहीतर घड्या करून ठेवा, घड्या करून ठेवाल. दागिने जपून ठेवाल, जपून ठेवाल. अहो, नंतर ती दुसऱ्याचीच देण आहे. स्वतःसाठी केलंय ना कष्टानं, ते वापरा. माझ्या बंधुराजांनो, जे जे तुम्ही निर्माण केले, बंगला बांधलाय, गाडी घेतली, सर्व जरी निर्माण केले, त्या वस्तूंचा उपभोग घ्या. घरामध्ये शांतता ठेवा आणि साधू संतांचं जाणं येणं जर आपल्या सदनामध्ये असेल, तर धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. आपल्या मुलांना संस्कार द्या. मुलं लॅपटॉपवर, मोबाईलवर, टीव्हीवर काय पाहतात, एकदा डोकावून पहा. लोक म्हणतात, अनेकदा आपण ऐकतो, की मोबाईलनं पिढी वाया गेली, लॅपटॉपनी आपली पिढी वाया गेली, टीव्हीनं पिढी वाया गेली. असं नाही हो. उलट ही साधनं आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्यास, चांगलं कर्म करण्यास, चांगल्या लोकांच्या भेटी होण्यास ही साधनं आपल्याला मजबूत करतात आणि चांगलं बनवतात. पण ज्याची जशी दृष्टी तसंच त्याला फळ मिळणार. म्हणून पालकांनी इथे लक्ष देणं गरजेचं आहे. पहा, अ, चाले हे शरीर कोणाची यासते, चाले हे शरीर कोणाची यासते, कोण बोलवितो हरिविन. अहो, चाले हे शरीर कोणाची यासते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. त्या एका नारायणाला शरण जा, त्याचं नाम जपा, चांगल्याची संगत धरा, ज्याच्या मुखात नाम आहे अशाची संगत धरा. आणि मग स सत्संगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, असे म्हटले जाते. ते खरंच आहे. अनुभव घेऊन पहा. कारण भक्तजन हो, माणसाला चांगल्याची संगत ही परमार्थात आणि प्रपंचात सुद्धा गरजेची आहे. पहा, सत्संगतीने माझं मनोरथ पूर्ण झालं, अवघा भार गेला, दारिद्र्य दूर पळालं, जन्माचं सार्थक झालं, अशा अनुभूतीचे कितीतरी अभंग आहेत. आजी दिवाळी दसरा संत पायी आले घरा, एका जनार्दनी आला, धन्य दिवस तो भला. तो धन्य दिवस जपत चला, आणत चला आपल्या घरामध्ये. असा भला दिवस जर जीवनात तुमच्या असेल, तर मग यापेक्षा जीवन सुखी होण्यासाठी अन्य अजून काय हवं? सामान्य माणूस तर पोटाला पाय लावून पोटाची खळगी भरतोय हो. आणि ही खळगी भरण्यासाठी धावत असतो, कष्ट करत असतो. मिळेल त्या मार्गाने कष्ट करून धनसंचय करत असतो. मग चांगल्या गोष्टीसाठी वेळ कधी मिळणार, हा आपला कायमचाच प्रश्न आहे. पण यावर पण उपाय आहे भक्तजन हो. हातानं काम नि मुखानं नाम, हा मंत्र दिलेला आहे साधू संतांनी. शिवाय ते नाम आवडीनं घेतल्यास कष्टाचं कामही आपल्यास नामबळावर अधिक जोमानं होणार आणि हा विश्वास, हा अनुभव आपल्यास निर्माण होणार, की मी चांगली संगत केली तर माझं चांगलंच होणार. एक छोटासा दृष्टांत आहे पहा. एकदा एका साधूंकडे एक दरोडेखोर येतो. म्हणजे चोर माणूस, हाणामाऱ्या करणारा येतो. तो वाममार्गाने दरोडे घालून पैसा कमवतो. मोठा पापी हो हा, दुराचारी असतो. पण
पत्नीवर मात्र त्याचे विशेष नितांत प्रेम असते. एकदा ती खूपच आजारी पडली. खूप मोठमोठे डॉक्टर त्यानं इलाज केले डॉक्टरांकडून, परंतु ती काही बरी होईना. मग त्याला एक जणानं सांगितलं, की अमुक-अमुक देवस्थानमध्ये एक साधू आहेत. तर त्या साधूचे पाय जो धरतो व साधूला जो शरण जातो, तर त्याची मनोकामना त्या भक्ताच्या सर्व पूर्ण होतात. आणि मग काय, सकाळ सकाळ तयार होऊन हा पापी मनुष्य कुठं गेलाय? देवळात गेलाय आणि साधूंच्या चरणी लीन झालाय. आणि त्या साधूला संतांना म्हणतोय, की मी खूप पापी आहे, मी दरोडेखोर आहे, मी कधीच कोणाच्या पाया पडलो नाही, मी कधीच कोणाचा आशीर्वाद घेतला नाही, परंतु माझ्या पत्नीवर माझे खूप प्रेम आहे आणि माझी पत्नी व्हावी म्हणून हे संतजना मी तुमच्या चरणी लोटांगण घालत आहे. माझी पत्नी व्हावी म्हणून आशीर्वाद मागत आहे. तेव्हा उपाय म्हणून आपण काही ना काही करा आणि या पाप्याला त्याचा आनंद मिळवून द्या. साधू विचार करू लागतात. पापी असूनही आपल्या पायाशी आलाय. आणि मग साधू त्याला नामजपाचा सल्ला देतात. देवाला प्रार्थना कर, पत्नी पूर्ण बरी व्हावी म्हणून, आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून देवाला प्रार्थना कर. रोज नामस्मरण कर, ध्यान कर, परंतु ते श्रद्धेनं कर. आणि नाम जपल्याने हळूहळू घरामध्ये ईश्वरी वलय निर्माण होईल आणि त्या वलयामुळे पत्नीची मानसिकता चांगली होईल आणि तिला आराम मिळू लागेल आणि डॉक्टरी ट्रीटमेंटला ती रिस्पॉन्स देऊ लागेल. आणि तसंच घडलं. त्याला आनंद होतो, कारण खरंच चमत्कार असा घडला, की हा पापी दरोडेखोर साधा सज्जन माणूस बनतो नामस्मरणामुळे आणि त्याची पत्नीही बरी होते. चोऱ्या माऱ्या लुटणे हे सर्व पाप आपण करत होतो हे त्याच्या लक्षात येते आणि तो सर्व वाईट कामांचा त्याग करतो आणि पुढे पत्नी बरी झाली आणि तिच्याबरोबर आनंदाने संसार करू लागतो. आणि जीवनामध्ये साधू संगतीचा जो त्याग करत होता, तर आता तो साधू संतांच्या संगतीत राहतोय. म्हणजे जीवनामध्ये सज्जनांची संगत माणसाला मनुष्य बनवते, पाप्याला मनुष्य बनवते, नास्तिकाला मनुष्य बनवते. परंतु त्यासाठी थोडा वेळ द्या आणि साधू संतांच्या चरणी लीन व्हा. धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे, कदाऊन सोडावे चरण त्यांचे. जय हरी. आजचा सारांश असा आहे की भक्तजन हो, की जीवनामध्ये जसं आपण संगत करू तेच जीवन आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून जसा संग तसा रंग. आत्ता आपण पाहिलं, की जीवनामध्ये संगत म्हणजे काय आणि संगतीचे जीवनावर होणारे चांगले वाईट परिणाम आपण पाहिले. आणि म्हणून काही वाईट संगत असेल तर त्या त्वरित थांबवा, सज्जनांचा संग धरा, मग जीवन ओनली हॅपी, आनंदी होईल असा अनुभव घ्या. सुखी समाधानी राहा, खुश राहा. जय हरी. धन्यवाद. आजचा हा 36वा संगतीचा भागही आपणास आवडला असेल मनापासून अशी आशा करते. आणि स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करत चला. पुढील भाग पाहत चला. स्पर्श परिसातील सर्व भक्तवृंदांना आत्मा मालिक आणि नवीन भक्तांचे मनापासून स्वागत. व्हिडिओ आपण कुठून पाहतात, जमेल तर ठिकाण सांगा, गाव, तालुका, शहर जमेल ते सांगा. आनंद वाटेल आणि नवीन व्हिडिओ पुन्हा आपणापुढे घेऊन येण्यासाठी मला प्रेरणा मिळेल. जय शिवराय. आत्मा मालिक. कृष्णं वंदे जगद्गुरू. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण.